गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जगदीश्वर जगत उत्पत्ति च जग उद्धारक जगतपति जगत पालकाय जगद्गुरु स्वामी समर्थ नमोस्तुते। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन पवित्र चरण कमलावर कोटी कोटी साष्टांग दंडवत साष्टांग दंडवत। करुणावंत कृपावंत दीन दयाळा मायबाप अक्कलकोट सद्गुरु स्वामी समर्थ महाराज एकदा जगन्नाथपुरीच्या क्षेत्रामध्ये महाराजांचा त्या ठिकाणी निवास होता आणि त्या जगन्नाथपुरी हे तीर्थक्षेत्रामध्ये अनेक भाविक प्रभू जगन्नाथांच्या दर्शनाला येत होते। या भाविकांमध्ये अलवणी बुवांसहित 4 भाविक त्यांच्या बरोबर होते आणि जगन्नाथपुरीची यात्रा करीत असताना त्यांच्यामध्ये पंडित नावाचा एक ब्राह्मण की जे जन्मताच अंधळे होते, जन्मांध होते, पण दर्शन भगवंताची करण्याची मनोमनी इच्छा। कशी गंमत आहे ना, ज्यांना भगवंताने डोळे दिल्यात तो भगवंत डोळ्यात साठवत नाही आणि जो जन्मताच अंधा आहे, अंधळा आहे, तो मात्र हरिदर्शनासाठी त्याचं मन व्याकुळ झालेलं असतं। पवित्र भाव हृदयाच्या अंतःकरणामध्ये की भगवंताचं दर्शन करायचं आणि जगन्नाथपुरीच्या मंदिराकडे ही मंडळी अलवणी बुवा सहित निघाले असताना अक्कलकोट स्वामी महाराजांची स्वारी वाटेवर भेटली। अलवणी बुवांनी महाराजांना पाहिलं, साष्टांग प्रणिपात केला। रक्तांग मृक्तवर्णाय महामणी ब्रह्मांड धारणाय पन्ना भूषणाय रुद्राक्ष धारणाय कटी मेखला काशाय वस्त्राय कमंडलू सुमनोर खडावा धारणाय अक्कलकोट सद्गुरु स्वामी समर्थ नमोस्तुते। अलवणी बुवांनी स्वामी महाराजांना साष्टांग प्रणिपात केला। या सगळ्यांनी महाराजांना नमस्कार केला आणि जन्मताच अंधळे असणारे हे हरिपंडित विप्र भगवंत स्वामी महाराजांच्या चरणाशी घट्ट मिठी मारतात आणि सांगतात, महाराज आपली कृपा असावी, आपल्या दर्शनासाठी मन व्याकुळ झालंय, जीव कासावीस झाला, या अंधाऱ्यावर महाराज कृपा करा, कृपा करा। आणि महाराजांच्या पायाला घट्ट मिठी मारली आणि प्रार्थना करू लागला। एवढ्या थांबला नाही महाराजा, स्वामी महाराजांना म्हटला, भगवंता स्वामी राया, स्वामी देवा, आपण जर आमच्यावर कृपा नाही ना केली तर मी देहाचा त्याग करेल। ज्या भगवंताचं दर्शनच मिळत नसेल तर या जगण्याला अर्थ काय? अशुद्ध भावंत करणारी भगवंताच्या स्वामीदेवांच्या पायाला मिठी मारली आणि भगवंत स्वामीदेव कृपावंत कृपाघन स्वामी महाराजांनी त्या पंडित विप्राला उभं राहण्यास सांगितलं। सन्मुख उभे राहिले आणि महाराजांनी आपल्या गळ्यातला हार पुष्पमालिका त्या ब्राह्मणाच्या अंगावर फेकून दिली आणि अलवणी बुवा म्हटले, पंडिताला रे कृपा झाली, कृपा झाली, स्वामी देवांनी तुमच्यावर कृपा केली। आणि गळ्यात पडलेला हार त्या
आंधळ्या ब्राह्मणाने, आंधळ्या पंडितांनी आपल्या डोळ्याला कृपा प्रसाद म्हणून ज्या क्षणी ती फुलं पुष्पमालिकांची त्यांच्या डोळ्याला लावली आणि एका क्षणामध्ये जन्मताच आंधळे असणार हे विप्र, एका क्षणामध्ये भगवंत स्वामी देवांची कृपा झाली आणि दिव्य दृष्टी प्राप्त झाली महाराजा त्यांना. आणि भगवंत स्वामी देवांना पाहिलं तर कटेवर कर ठेवून स्वामी महाराज उभे राहिले, जणू काही पांडुरंगाला पाहावं असे स्वामी महाराज उभे राहिले. सुंदर ते ध्यान स्वामी समर्थांचे. महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. महाराजांना आनंदाने डोळ्यातून त्या ब्राह्मणाच्या डोळ्यातून पाणी घळघळ करायला लागलं. महाराजा कृपा झाली, महाराजा कृपा झाली. आपल्या कृपाशीर्वादाने जन्मापासून अंधळा असणाऱ्या भगवंता तुझ्या कृपेमुळे मलाच दिव्य दृष्टी मिळाली आणि त्या दिव्य दृष्टीमध्ये भगवंता मी तुम्हाला पाहू शकतोय. धन्य धन्य झालो, धन्य धन्य झालो. आणि महाराजांच्या चरणावर साष्टांग कोटी कोटी नमन करून भगवंताचे आभार मानायला लागले. अक्कलकोट स्वामी महाराज आमचे इतके कृपावंत, इतके कनवालो, इतके दयाघन आहेत. पण ते तुम्हा मला जर आपल्या अंतःकरणामध्ये शुद्ध असा भाव असेल तर भगवंत तुम्हा मला भेटतोच. ज्याप्रमाणे जन्मताच अंधळ्या असणाऱ्या ब्राह्मणाला जर भगवंत भेटले तर त्याचं एकमेव कारण आहे की त्या ब्राह्मणाच्या अंतःकरणामध्ये भगवंताची अखंड असणारी शुद्ध निर्मळ निस्वार्थ भक्ती. आणि म्हणून भगवंताची जर भक्ती करायची असेल, स्वामी देवांची जर भक्ती करायची असेल तर अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसावा. ज्याच्या अंतःकरणामध्ये स्वार्थ यत्किंचित नाही, निर्मळ गंगेप्रमाणे शुद्ध भक्तीचं अंतःकरण ज्याच्याकडे आहे त्याच्यावर भगवंत कृपा केल्याशिवाय राहत नाही. आणि हीच भक्ती तुम्हा आम्हाला जर करायची असेल तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून काय केलं पाहिजे? तुम्ही स्वामींचे चिंतन करा, महाराज तुमची चिंता करतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सच्चिदानंद परब्रह्म प्रज्ञापुरनिवासी स्वानंद सुख समाधिस्थ स्वामी समर्थ नमोस्तुते. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट मायबाप सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन पवित्र चरण कमलावर कोटी कोटी साष्टांग प्रणिपात. अक्कलकोट सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज कच्छ नावाच्या देशातील प्रांतात त्रिविक्रम भारती देवालय आणि तिथे असणारा नारायण तलाव, नारायण सरोवर या ठिकाणी अद्भुत घडलेली एक लीला आज मी तुम्हाला सांगणार आहे. अक्कलकोट स्वामी महाराज या कच्छ प्रांतामध्ये गेल्यानंतर त्रिविक्रमाच्या मंदिरामध्ये आणि त्या मंदिराच्या जवळ असणारा एक नारायण तलाव जो अत्यंत सुप्रसिद्ध असा तीर्थक्षेत्र असल्या कारणाने अनेक भाविकांची गर्दी, अनेक भाविक दर्शनासाठी, अनेक भाविक स्नानासाठी त्या ठिकाणी येत होते. वाचे म्हणता गंगा गंगा सकल पापे जातील भंगा.
मुखाने गंगेचं नामस्मरण जरी केलं तर अनंत पाप नष्ट होतात असा भावार्थ. आणि भाविक मात्र फार या श्रद्धेने भावनेने त्या नारायण तलावामध्ये स्नानासाठी येत होते. परंतु त्या ठिकाणी एक महंत होते. त्या महंताचे अनेक शिष्य आणि यांनी मात्र तिथे देवांचा बाजार म्हटला, तीर्थक्षेत्राचा बाजार म्हटला. कोणीही भाविक जर का स्नानासाठी आला तर पैसे घेतल्याशिवाय स्नान होणार नाही, तीर्थयात्रा पूर्ण होत नाही, अशा प्रकारचे यांनी बोंदगिरी करून अनेक भाविकांना लुटण्याचा खरा तर त्यांनी धंदाच केला होता. पण काय करणार, पुण्य कमवण्यासाठी हे मात्र वेडे भोळे भाविक त्या महंतांना दान धर्म दक्षिणा द्यायचे, स्नान करायचे आणि निघून जायचे. त्या स्नानासाठी महाराजा रंगाच्या रंगा लागल्या आणि त्या रांगेमध्ये आमचे जगाचे मालक, ब्रह्मांडाचा मालक, अनंत कोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट स्वामी महाराज सुद्धा. महाराज आपल्या अवलिया लीला करत असताना त्या रांगेमध्ये उभे राहिलेत. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. भाल प्रदेशावर गोपीचंदनाचा टिळा, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, कानामध्ये कुंडल, पायी खडावा आणि कटी मेखला काशाय वस्त्रम, असं हे ध्यान प्रत्यक्ष स्वामीदेव त्या तीर्थ स्नानाच्या रांगेमध्ये उभे राहिले. आणि त्या नारायण तलावाच्या बाजूलाच असणारे जे काही त्या महंताचे काही शिष्य होते, भलदार चोपदार, यांनी ज्याला स्नानासाठी आतमध्ये यायचं आहे त्यांना प्रवेशापूर्वी काहीतरी दान आणि धर्म दक्षिणा द्यावी लागत असे. प्रत्येकाकडून पैसे घेत 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 महाराजांची त्या ठिकाणी आगमन झालं आणि या दोघा भालदारांनी चोपदारांनी दोन्ही भाले आडवे केले. काय गंमत आहे, जगाच्या मालकाला या दोघांनी म्हणजे अडवून घ्यावं, अडकावं. आणि दोघे एक भालदार म्हणला, कहा के हो सन्यासी बुआ, स्नान करना चाहते हो? आणि स्वामीजीने म्हटले, हम स्नान करने वाले हैं, हमें स्नान करना है. तेवढ्यात दुसरा चोपदार म्हटला, भालदार म्हटला, आपके पास दक्षिणा है? दक्षिणा नहीं दी तो आपको स्नान करने के लिए अंदर नहीं छोड़ा जा सकता, यही हमारे गुरुदेव की आज्ञा है. तर स्वामी देव म्हटले, माझ्याकडे पैसेच नाहीत. मग या दोघांनी मात्र त्यांना अडवलं, त्यांना जाऊ दिलं नाही. आणि जोपर्यंत दक्षिणा देत नाही तेपर्यंत तुम्ही आज जायचं नाही. आणि महाराजांना अडवल्यानंतर महाराजा काय घटना घडली, काय चमत्कार घडला. अरे त्रिविक्रम देवालयात मध्ये घडणारी अद्भुत घटना, नारायण तलावामध्ये स्नान करण्यासाठी भाविकांकडून पैसे घेणारे महाराजांना अडवून ठेवलं आणि एका क्षणात महाराज अंतर्धान पावले. आणि त्या नारायण तलावाच्या मध्यभागी कुठल्याही प्रकारच्या आधारावर मांडी घालून पद्मासन घालून पाण्यावर तरंगत पाहिलेल्या सगळ्या स्वामींना पाहिलं आणि महाराजांचा जय जयकार करायला सुरुवात झाली. अद्भुत घटना घडली, चमत्कार घडला. आणि हे सगळे पहारेकरी, चोपदार, भालदार हे पळत धावत सुटले. आता माझ्या समोर संन्यासी होता, अंतर्धान पावला, आज गोंधळ काय चाललाय म्हणून सगळे पाहायला गेले तर त्या नारायण तलावाच्या मध्यभागी महाराज पद्मासन घालून बसल्यात. अरे सगळेच्या सगळे शरण गेले आणि ताबडतोब हे सगळेच्या सगळे त्यांचे शिष्य त्या महंताकडे गेले आणि म्हटले, अद्भुत चमत्कार हो गया, कोई तो साधु है अपने योग सामर्थ्य पे खुद ऐसे पानी पे बैठे हैं जो किस प्रकार का आधार नहीं है, वो खुद भगवान है. तो ही माहिती त्या गुरुदेवांना कळाली, महंतांना कळाली आणि महंतांनी आपला आसन सोडलं आणि धावत नारायण तलावाकडे धाव घेतली. पाहिलं तर काय प्रत्यक्षात जगाचा मालक मांडी पद्मासन घालून त्या पाण्यावर बसलेत. पाहिलं, डोळे भरून पाहिलं आणि हात जोडले, क्षमायाचना करायला सुरुवात केली. भगवंता स्वामी देवा, आमच्याकडून फार मोठा अपराध झाला, आम्हाला क्षमा करा.
आम्ही आपल्याला प्रत्यक्ष आपण दत्ता अवधूत आहात, मी आपल्याला पाहू शकलो नाही, ओळखू शकलो नाही, क्षमा करा आणि आमच्यावर कृपा करा. महाराज तलावाच्या कडेला आले. ही सगळी मंडळी महाराजांच्या अनन्य भावे चरणाशी शरण गेली आणि महाराजांनी त्या क्षणी या साधूंनी, या बोंधूंनी जो धर्माचा बाजार मांडला होता त्याच्या प्रतिबंध आणला आणि खणकावून सांगितलं, खबरदार जर का पुन्हा या तीर्थस्नानासाठी जर कोणा भाविकाकडून पैसा घेतला तर, आणि चूक कळाली आणि तक्षणी शरण गेले. आणि पहिलं स्नानावरच असणारे जी प्रतिबंध उठवला कुणी असेल तर आमच्या अक्कलकोट स्वामी महाराजांनी. नाही तर पूर्वी अनेक अशा प्रकारचे स्वतःला साधू म्हणून, स्वतःला संत म्हणून घेणाऱ्यांनी अनेक ठिकाणी भाविकांची लूट केली. आजही महाराज आपल्याला या काळामध्ये हेच सांगतात, जे का रंजले गांजले तोची म्हणावे आपले, तोची साधू ओळखावा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. हा साधूचं खरं लक्षण काय आहे हे महाराजांनी या कथेतून तुम्ही आम्हाला सांगितलं. साधूला अनन्य भावे शरण जात असताना साधू पैसा जो घेतो, साधूची 6 लक्षणं सांगितली, ज्यांनी 6 अवगुण धुवून टाकले त्याला साधू म्हटलं. खरी साधूची ओळख अक्कलकोट स्वामी महाराजांनी त्या काळामध्ये त्रिविक्रमाच्या मंदिरामध्ये नारायण तलावातला साक्ष करून सगळ्या भाविकांना जाणून अनुभूती प्राप्त करून दिली. म्हणून श्रद्धेने साधू पूजावा, अंधश्रद्धेने नव्हे. ही बोधकथा, ही बोधामृत त्या काळात महाराजांनी सगळ्यांना दिलेच आहे, पण आजही ते अमृत या स्वामी महाराजांच्या बोधाच्या बकरीतून तुम्हाला आज मिळत आहे. खरा साधू कोण आहे, खऱ्या साधूची ओळख कशी असावी, आणि स्नान, धर्म, तीर्थयात्रा या सगळ्या करत असताना खऱ्या अर्थाने अंतःकरणामध्ये जर का शुद्ध भाव असेल ना तर भगवंत आपोआप भेटत असतो. याची अनुभूती महाराजांनी तुम्हाला दिली. आणि म्हणून या कलियुगामध्ये साधू थोर आहेच, त्यात विशेषच नाही, पण साधू ओळखायला शिका. कोणाच्याही आहारी जाऊ नका. स्वतःला संत म्हणवणारे कधी संत नसतात. जर शरणच जायचं असेल तर अन्य दुजे कोण नव्हे तर एकमेव आमच्या अक्कलकोट सद्गुरु स्वामींना शरण जा आणि महाराजांच्या चरणाशी लीन व्हा. भगवंत तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि ही भावना या कलियुगातली, जर तुम्हाला साधू प्रत्यक्ष आजही तुम्हाला स्वामी महाराज भेटतात, अनेक लोकांना अनेक अनुभूती त्या ठिकाणी प्राप्त होतात. नवे नवे तर प्रत्यक्ष महाराज तुम्हाला आजही सांगतात, हम गया नहीं जिंदा हो. आणि याची अनुभूती घ्यायची असेल तर काय करावं, तुम्ही स्वामींचे चिंतन करा, महाराज तुमची चिंता करतील. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो.